रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, त्याचबरोबर रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, त्याचबरोबर आपल्या वासवानी ट्रस्ट, भारतीय जनता पक्ष यांच्या वतीनं आज इथं हे विनामूल्य असं रोग तपासणी आणि मोफत औषधोपचार, शल्य चिकित्सा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या मेडिकल कॅम्पच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले माझे मित्र, म्हणजे तसं आमचे नेते आहेत, ते सिनियर आहेत आमच्या सगळ्यांच्यामध्ये, असे रविशेठ पाटील, आपल्या ह्या उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, तर ते आता प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी ही जोडगोळी झालेली आहे. त्या उरण पनवेल दोन नावाला काही एक नाव येत नाही, दोन नावांचा उल्लेख, प्रशांत ठाकूर, महेश बालदी अशा प्रकारचं नावाचा उल्लेख होत असतं सतत. इव्हन आता मला एक आठवण आहे की ज्यावेळेला महेश बालदींनी त्यांना महेश बालदी नुसतं म्हणता आमदार वगैरे माझं बोलायचं तर लहान आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मी आमदार आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि आमदारचं काम चांगल्या रीतीने करत आहे. पण त्याने करोनाच्या कालावधीमध्ये गौहानला एका आमच्या शाळेमध्ये करोनासाठी औषधोपचार करण्याचा कॅम्प ठेवला होता. खरं तर ती बिल्डिंग डिमॉलिश करून नवीन बिल्डिंग बांधायची म्हणून आम्ही ठरवलं होतं आणि त्याला आम्हाला डिमॉलिश करायचं ठरलं, तारखा वगैरे, की आता आपण या तारखेला सुरू करू आणि कामाला सुरुवात करू. आता त्याच्यानंतर ते येऊन 7 मळ्याची बिल्डिंगही तयार झाली. पण ते आम्ही मग करोनाचा काळ आहे, लोकांना फार आवश्यक आहे आणि त्यामुळं महेश बालदींनी सांगितलं नाही साहेब, शेठ हे फार गरजेचं आहे. ते स्कूल जे आहे ते गावाच्या बाहेर आहे, त्यामुळे तिथं करोना कॅम्प घ्यायला कोणता विरोध होणार नाही आणि उरण आणि पनवेल तालुक्याच्या दृष्टीने ते सेंट्रल भाग पण आहे आणि तिथं आपण हे ठेवूया. माननीय आमचे नेते महाराष्ट्र उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या कॅम्पला उद्घाटनाला आले होते आणि तिथं जो करोनावरचा उपचार केंद्र सुरू केलं. 3 महिने 4 महिने आम्ही ह्या कॅम्पसाठी म्हणून आमचं काम जे होतं ते बागं टाकलं. म्हटलं ते नंतर करू, पहिल्यांदा हा जो आजार आला आहे त्याच्याने करूया. त्यावेळेला महेश बालदीनं ज्या प्रकारे ते कॅम्प तो घेतला आणि त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या वेळेला म्हणजे फडणवीस साहेबांनी ह्या जोडगोळीचा उल्लेख केला. हे दोघे जे आहेत ना, हे अशा प्रकारे आहेत की आपण म्हणतो ना, ह्याला सोडायला नको त्याला धरायला नको असं काही एक अगदी त्यातलं असतात. तर कामाच्या बाबतीत अगदी दोघेही तशा प्रकारे आहेत की एकाला हा दुसऱ्याला हा ताबडतोब केलेलं असतं आणि कशा अर्थानं सरकारकडनं काम करून घ्यायचं हे त्यांना माहीत असतं. ही जर जोडगोळीशी आहे. तशी आमचे रविशेठ पाटील आणि आमचंही चांगलं जमलं होतं काँग्रेसमध्ये असताना. त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये पण तिथं म्हणा, काँग्रेस पक्षात म्हणा किंवा सर्व याच्यात साधारणतः की रविशेठ आणि रामशेठ हे कधी तिकडं जर गेले तर एकत्रच असणार आणि अख्ख्या महाराष्ट्रातले तेच आहे. म्हणजे रविशेठच्याकडं महाराष्ट्रातले सगळीकडचे, मीनाक्षीताईंकडे पण तशा तऱ्हेनं होतं की सर्व लोक जिताडा खाण्याकरता आणि मच्छी खाण्याकरता कुठं असतील रविशेठकडं. तसंच आता तुम्हाला बघायला गेलात तर महेश बालदी मच्छी खात नाहीत, ते व्हेजिटेरियन आहेत. पण सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या लोकांना मच्छी खाऊ घालायचं काम मात्र ते करत असतात. तर रोज जवळजवळ मच्छी त्यांची ती मुंबईला ते पोचत असते. प्रशांत ठाकूर शिजवून नेतो आणि तिथं साधारणतः ते डबेचे डबे तिथे नेलेले असतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ह्या रायगड जिल्ह्यातले जिताडानं मच्छी बाकी जे ते फार आवडत असते. तर अशा पद्धतीने हे सांगायचं कारण एकच, आता इथे बरीचशी डॉक्टर मंडळी आहेत व्हेजिटेरियन असतील, पण ते काही वेळा आपल्याला सल्ला देतात की तुमच्या या आजारावर तुम्ही फिश खा तर चांगलं असतं, अमुक प्रकारचं खा, तमुक प्रकारचं खा. मग त्यात मग अशा मी बसलो होतो डॉक्टर गुणे साहेबांनी मी. आता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं करा का तेलकट खायचं नाही, सगळेच डॉक्टर सांगतात. पण या डॉक्टरने मला सांगितलं थोडं खोबऱ्या तेलामध्ये तुम्ही शिजवलेले खात जा म्हणून. म्हणजे एक त्या
त्याचा एक विशिष्ट परिणाम होत असतो तुमच्या याच्यावरती, शरीरावरती. तर ह्या दृष्टीनं ही डॉक्टर मंडळी जी आहे आणि आमदार मंडळी आहे ती मला फार अतिशय आनंद होतोय की दरवर्षी आपल्याकडे इथं मोठ्या प्रमाणात येतात. 200-250 डॉक्टर्स, 200पेक्षा जास्त, 250च्या आसपास डॉक्टर्स इथं आलेत, ज्यांचं ते काम करतायत. इथं स्टेजवर आपल्याकडे 4-5 डॉक्टर्स साहेब आहेत. आता त्यांची माझी ओळख पण नाही. त्यांनी आज माझा किस्सा सांगितला की हे अलिबागमधले आहेत. आता आम्ही पहिल्यांदा माझी भेट झाली, खरं म्हणजे अगोदर झाल्या असेल भेट, पण माझ्या लक्षात की नाही. पण त्यांनी रामशेठचा किस्सा सांगितला. रामशेठकडे लोक काय गेले होते ते काय ते कर्जत, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग, साधारणतः आपला ह्या पट्ट्यातले जे लोक साधारणतः असतात त्यांना कुणीतरी किती रामशेठचं नाव सांगितलेलं असतं आणि ते तिथूनही येतात. आपले हे बंधू आहेत, भगिनी आहेत आणि त्याच्यावर ते तिकडून आले तर आम्ही काय मोठं काही करतो अशातला भाग नाही. कशाही प्रकारचं असेल, देवळाचं असेल, शाळेचं असेल, खेळाचं असेल, काय असेल तर आमच्या खिच्यात आहे त्यातलं थोडंसंच काढतो. सगळा खिचा रिकाम नाही करत. खिचा आहे आपला भरलेला आहे. जितका तुम्ही खिच्च कराल ते आणखीन जास्त वाढत जातो. दान दिल्यानं वाढतं, म्हणजे ज्ञान दिल्यानं वाढतं ना, तसं ज्ञानासारखं सुद्धा दान दिल्यानं सुद्धा वाढत असतं. आणि त्याच्यामुळं आपल्याला मला एक ती सवय झाली. रमेश यांनी सांगितलं आमची सुरुवातीची परिस्थिती काय होती. ज्या वेळेला प्रशांत ठाकूरचा जन्म 74 साली झाला, आमदार प्रशांत जन्म किती झाला 74 साली. त्याला रामशेठ घोडा होता शाळेवर शिक्षक, भाषेच्या शाळेवर शिक्षक होतो. 18,000 रुपये 21,000 रुपयाचा एक रूम विकत घेतला. त्याच्याकरता 18,000 रुपये कर्ज घेतलं. कर्ज किती घेतलं 18,000 आणि मी भरले किती 4,000. म्हणजे त्यांनी जो उल्लेख केला तो त्यावेळेचा तो उल्लेख आहे. ते पुढील भांडार धन्यात होतो माल मी तो हमाल भारवाई तुकाराम महाराज म्हणतात. ते तशा प्रकारे जे काही देवानं दिलंय ते त्यातले जास्तीत जास्त आपण समाजाकरता करणं गरजेचं आहे. आणि मला आनंद आहे की इथे रायगड मेडिकल असोसिएशन किंवा आमचे पनवेलचे ते सर्व ग्रामीण भागातले डॉक्टरसुद्धा सर्व त्याला चांगल्या अर्थीने साथ देत असतात. प्रशांत ठाकूर झाले इथले नियोजन जे आहे आपलं हे कॉलेज ॲटोनॉमस कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे. त्याच्यामुळे रूम्ससुद्धा आपल्याकडे भरपूर आहेत. जवळजवळ 200 रूम्स इथं आहेत आणि प्रत्येक सेक्शनला प्रत्येक डॉक्टर पंडित आलेत त्याच्या वेगवेगळ्या रूम्स वगैरे याच्यामध्ये नियोजन करून आपण चांगल्या रीतीनं मगाशी आपल्या सरांनी सांगितलं. सरांची नावं मला मी नाही घेतली, पण तसं काही घ्यायची त्याच्यातून नाही, त्यांची अपेक्षा पण नाही आहे.